मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या पाहूयात। बार्टी आणि सारथी विद्यार्थ्यांच्या पीएचडी प्रवेशावर मर्यादा घालणार अजित पवारांची विधानसभेत माहिती। बार्टीच्या प्रश्नावर शिरसाटांनी निधी मागितल्यावर अजितदादा सभागृहातूनच निघून गेले। 42,000 मिळतात म्हणून एका घरातले 5-5 जण पीएचडी करतात अजित पवारांचं विधान, तर इतरांना संधी मिळत नाही ही दादांची चिंता बरोबर फडणवीसांकडूनही दुजोरा। लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्यांबाबत राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, ठोस कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। मुली बेपत्ता होतात यावर फडणवीस शिंदे बोलत नाहीत, फक्त लाडकी बहीण आणि 1,500 रुपये हाच सरकारचा अजेंडा, संजय राऊतांची टीका। मुख्यमंत्री या प्रकरणावर लक्ष ठेवून राज्यातील मुलं बेपत्ता होण्याच्या प्रकरणावर योगेश कदमांचं वक्तव्य, तर 90% पेक्षा जास्त बेपत्ता मुलं सापडतात, योगेश कदमांचं स्पष्टीकरण। मुंबईतून दिवसाला 4 ते 5 मुली बेपत्ता होत असल्याची धक्कादायक माहिती समोर। गेल्या 10 महिन्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे 1,187 गुन्हे नोंद। वनतारासारखं सूर्यतारा ठाण्यात करण्याचं ठरवलंय, अजितदादांच्या वक्तव्याबाबत त्यांच्याशी चर्चा करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून स्थलांतरित केलेली 2 वर्षाची मादी वाघीण चांदोली राष्ट्रीय उद्यानातील सोनारली कुंपणात स्थलांतरित। या अगोदर एक वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आली होती। मनपा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र येण्याचं ठरलं, मात्र जागा वाटपात अडचणी। जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणं कठीण। महापौर कुणाचा, इतर पदांबाबत काय, याबाबत महायुतीमध्ये तिढा कायम। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंच्या बैठकीत बीएमसीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजप 130 ते 140 जागा लढण्यावर ठाम, शिंदेंच्या शिवसेनेला 80 ते 90 जागा देणार, सूत्रांची माहिती। कल्याण डोंबिवलीत भाजपला किमान 55 ते 60 जागा हव्यात, शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपच्या मागणीला विरोध होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री शिंदेंची सेनेच्या आमदारांशी 1 to 1 चर्चा, विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही याबाबत चर्चा, ठाकरेंच्या शिवसेनेला कामातून उत्तर देण्याच्याही सूचना, सूत्रांची माहिती। पुणे महापालिकेसाठी आमच्याकडे 165 उमेदवार तयार, आमचं राजकारण पुणेकरांच्या हिताचं असेल, तरुण चेहऱ्यांना संधी देणार, धंगेकरांची माहिती। पुणे पालिका स्वबळावर लढले तरी 168 जणांना तिकीट मिळतील, महायुती म्हणूनच निवडणूक लढणार, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, तर महायुती म्हणून गल्लत होणार नसल्याचंही चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। पुणे महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपचा जम्बो प्लॅन, मुख्यमंत्री सोमवारी 3,000 कोटींच्या कामाचा शुभारंभ करणार, स्थायी समितीकडून जवळपास 390 कोटींच्या कामाला मंजुरी। पुण्यात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीसाठी हालचाली, पुण्यात उद्या मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची सकाळी 11 वाजता बैठक, दोन्ही पक्षांच्या नेत्यांची उद्या बैठक। केडीएमसी प्रभाग रचना आणि आरक्षणाविरोधात शिंदेंच्या सेनेची हायकोर्टात धाव, शिंदेंच्या शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख रवी पाटलांची मुंबई हायकोर्टात धाव, प्रभाग क्रमांक 3, 5 आणि 15 मध्ये नियमबाह्य आरक्षणाचा आरोप।